सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण 30वे प्रवचन सांगत आहोत। त्याचा विषय आहे भगवान कल्की दत्त वंशी पूर्णावतार। आधी आपण आता वाचन करू, मग विषयाकडे वळू। ओम तनुन पातपौमानं शृंगे शेषानार्षति अंतरिक्षेण रजत। शरीर स्थिर ठेवणारा प्रभावी सोम उच्च भागाकडून शोभायमान होऊन आकाशातून चमकत खालील पात्रात पडत आहे। याचं कारण असं आहे, हा जो सोमरस आहे हा माणसाचे शरीर स्थिर ठेवतो। याचा अर्थ ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक किंवा जे काही तुमच्यावर जो रोग आहेत ते होऊन देत नाही, हा याच्याला मुख्य उद्देश आहे। ते परिस्थिती अशी, आता आपण जो विषय वळणार येतो की कल्की दत्त वंशी पूर्णावतार आणि सोमरस यांचं नातं काय आणि ते का आवश्यक आहे। तर आतापर्यंत जगामध्ये आपण विचार करतो, गणपती झाले 8 कोटी अवतार, विष्णू झाले 42 अवतार, शंकर झाले 30-35 अवतार, सूर्याने काय अवतार घेतले दिसत नाही पण आहेत। तर असं सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या रामकृष्ण अवतार घेतले, दत्त अवतार झाले, या सगळ्या अवतारांचा प्रश्न असा आहे की सगळ्या अवतारांनी आपल्याकरता काही ठेवलंय का शिल्लक। राम आले, रावण मारला, रामायण घडलं, निघून गेले। कृष्ण आले, कंस मारला, महाभारत झालं, निघून गेले। मग त्यांनी आपल्याकरता असं काही ठेवलंय का की आपल्या शरीरामध्ये त्यांचं काय अंश आहे का, त्यांचा आपल्या शरीरात काही पुरावा आहे का। अशा प्रकारचा आपणपर्यंत केलेल्या अभ्यासामध्ये कुठेही उत्तर आढळत नाही। आत्मा अमर आहे एवढं शास्त्र सापडतं। ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्यत्वा त्या दशांगुलम। तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो परमात्मा आहे, ज्याला हजारो शिरा आहेत, हजारो डोळे आहेत, हजारो हातपाय आहेत, आणि जो विश्वाला व्यापून दशांगुली उरलेला आहे, तर याच्या भोवती एकदा सर्व देवांची सभा भरली। ब्रह्मदेव, शंकर, नंतर तुमचे गणपती आणि 33 इंद्राजी 33 कोटी देव जमले। तेव्हा तिचा असा प्रश्न पण झाला स्वर्गामध्ये की आतापर्यंत सगळ्या देवांनी आपले अवतार घेतले, मग प्रत्येक देवाने आपल्या अवताराचं पृथ्वीवर काय चिन्ह ठेवलं, प्रत्येक जीवामध्ये आपलं काय अस्तित्व ठेवलं,
त्याच्याबद्दल काय सांगता येईल का, त्याच्याकरता काय प्रयत्न करता येईल का, हे सांगायला पाहिजे. तर ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातो परमात्मा धर्मवनय कृतावतार. जगात सर्वात मोठात मोठा ज्याने अवतार घेतला असा कल्की भगवान घेत आहे. असं कल्की भगवान कलिरूपी मळ धुवून काढणार आणि मग वासुदेवे भगव चतुर्दय स्थिते. सगळा कलीमळ धुवून गेल्याशिवाय धर्माचा उदय होत नाही किंवा धर्माचा विकास होत नाही, हा याचा उद्देश. तर भगवान परमात्मा जो आहे वासुदेवे भगवती चतुर्दय स्थित असं महाभागवतामध्ये सांगितलेलं आहे. तर कलियुगामध्ये जो प्रचार करायचा इथून पुढं, तो त्याने सांगितलं की ज्याचं शरीर पूर्ण शुद्ध आहे तिथं भगवान अवतीर्ण होत. मग राम आले, कृष्ण आले, अनेक अवतार झाले पूर्वी, आता होणार असं वाटतंय. मग ह्या अवतारांचं चिन्ह आपल्या शरीरात काय आहे का? तुमच्या शरीरात जसं DNA आहे, आर्यन आहे, तुमचा अनुवंश जे आपल्या शरीरामध्ये आहे, तशी परमेश्वराची अनुवंशता आपल्या शरीरात आहे का? हा जगापुढं फार मोठा प्रश्न आज आपण उपस्थित केला आहे की आपल्या शरीरामध्ये परमेश्वराची अनुवंशता आहे का? तर ही कुठून आली, कशी निर्माण होते का? राम अवतार पूर्ण अवतार, कृष्ण पूर्ण अवतार, दत्त का महाराज पूर्ण अवतार, त्यांनी आपापली स्वरूप आपण भक्तांना दाखवली. तर हा पूर्ण अवतार जरी दाखवला तरी या अवताराने आपलं प्रत्यक्ष जे अस्तित्व आहे ते DNA सारखं ते आपल्या शरीरात ठेवलं का प्रत्येकाच्या? हा ठेवला असला तर थोडीशी सांगा काय पद्धत आहे ते. असं विचार केला सर्व देवाने, इंद्राने प्रश्न केला. आणि जर आता कोणाला अवतार घ्यायचा असेल, इंद्राने सांगितलं, विष्णू अवताराचा पृथ्वी घेणार असेल कल्किदत्त म्हणून, तर वंशी ही पूर्ण अवतार म्हणून राहिले पाहिजे, तेव्हा आपला धर्म टिकणार नाही. कारण दरवेळेला अवतार होणार, ते येणार जाणार, अवतार होणार येणार जाणार. नदीला पाणी आहे, पावसात पाणी आलं उन्हाळ्यात कोरडी पडली, पावसात पाणी आलं उन्हाळ्यात कोरडी पडली. 24 तास नदीला पाणी पाहिजे, तेव्हा आसपासचा प्रदेश हिरवागार आणि सुखी राहील, तसा राहू शकत नाही. अशी अवतार कार्य झालं पाहिजे असं इंद्राने भगवान आदिनारायण पुढं प्रश्न मांडला, सर्व देवा पुढं प्रश्न मांडला. तो ओम सहस शीर्षः सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यष्टी दशांगुलम. म्हणजे हा भगवान सगळ्या जगाला व्यापून राहिला आहे. त्याच्यामध्ये शंकर भगवान आहे, विष्णू आहे, गणपती आहे, सूर्यनारायण आहे, हनुमान आहे, सगळ्या देवांची स्वरूप याच्यामध्ये आहे. हा तो विश्वरूप अवतार आहे. मग या अवतारापासून आपला समाजामध्ये जे काय प्रजा निर्माण झालेली आहे, त्या प्रजामध्ये यांची अनुवंशता आहे का ह्या भगवंताची? एकोहम बहुशाम बहुशाम एकोहम, एकम सद हा जो परमात्मा आहे, हा आपल्या हिंदू धर्माचा खरा देव आहे. आणि या खऱ्या देवापासून आपले व अनुवंशिकता आपल्याला पाहिजे ते आपण शोधायला सुरुवात केली पाहिजे. तर ही अनुवंशता जी आहे ती आपण शोधायला सुरुवात केली पाहिजे. वेद मंत्र रक्तगट कल्किदत्त पूर्ण अवतार योगे हो अमर शांतो शांती हो अमर. तर हा जो प्रश्न आहे परमेश्वराचा की विश्वरूप जो परमात्मा आहे, विश्वरूप सहस्र शीर्षा पुरुषा, त्याचं जे गणेश मुख आहे त्यातून गणेश स्वरूप अनुवंशिकता DNA खाली आलं. त्याचं जे विष्णू स्वरूप मुख आहे तिथून सुदर्शन चक्र
विष्णूचं डीएन स्वरूपात खाली प्रगटलं. त्याचप्रमाणे भगवान शंकराचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपामधून शिवलिंग हे डीएन स्वरूप खाली प्रगटलं. त्याचप्रमाणे अग्निनारायण आहे, त्या अग्निनारायणचं डीएन खाली आलं. सूर्याग्निचक्र, आकार उकार मकार अर्धमात्रा असे चार एका परमेश्वरापासून हे 4 तत्व खाली आलेले आहेत. आणि या 4 तत्वाची पूर्वी नाव होती अनुवंश, म्हणजे आकार उकार मकार अर्धमात्रा या पद्धतीचा वंश पुरुष चालू होता. परंतु त्याचं जे DNA RNA हे जी पद्धती अनुवंशिकतेची ते कुठल्या अवतारामध्ये सांगितली गेलेली नाही. संभव युगयुगे, आता या ठिकाणी अखंड युगयुगे संभवी मी असं पाहिजे. अखंड संभव युगयुगे, प्रत्येक युगामध्ये मी अखंडच आहे, माझ्यात कधी खंडच पडत नाही असं स्वरूप पाहिजे. आंब्यात झाड लावलं, त्याला आंबे आले. त्या आंब्याची कोय घेतली, दुसऱ्या गावात नेऊ लावली, त्याला तसेच आंबे आले. ती कोय नेली, तिसऱ्या गावात लावली, तसेच आंबे आले. एका आंब्याच्या कोय हजारो गावात लावल्या, त्याला तशाच कोया तसाच रस तशीच गोडी आली, फरक काही झाला नाही. हा अवतार, अशा पद्धतीचा आता अवतार आपला पाहिजे, तेव्हा आपल्या जगाचं कल्याण होईल. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमात प्रपातो परमात्मा धर्म बनायो कृतावतारा वासुदेव चतुर्दे स्थिते. त्या वासुदेवाच्या 4 विभूती म्हणजे प्रद्युम्न, वासुदेव, संकर्ष आणि रुद्र, ह्या 4 विभूतीच्या स्वरूपाची चिन्ह आपल्या शरीरामध्ये आहेत. तर गणपती स्वरूप, प्रद्युम्न गणेश स्वरूप, संकर्षण, नंतर वासुदेव सुदर्शन स्वरूप, नंतर वासुदेव आहे तो, नंतर तुमचा शंकर भगवान संकर्षण आहे तो शिवलिंग स्वरूप, आणि सूर्यनारायण तो सूर्याग्नी स्वरूप. अशी 4 प्रकारची अनुवंशिकता प्रथम प्रगट झाली. आणि ही अनुवंशिकता प्रगट झाल्यानंतर त्यापासून मग आता अलीकडच्या काळात त्यांना नाव रक्तगट, ए बी रक्तगट, ओ रक्तगट, ए रक्तगट, बी रक्तगट. मग ओ रक्तगटामध्ये जे फॅक्टर, ए बी रक्तगटाचे फॅक्टर आहे ती ए बी, ते गणेश स्वरूप आहे. ओम अँटीजन जो आहे ओ गटामध्ये तो सुदर्शन चक्रासारखा आहे, स्वरूप आहे. आणि ए रक्तगटामध्ये जो अँटीजन आहे, ओम अँटीजन आहे, तो शिवलिंग स्वरूप आहे. आणि बी रक्तगटामध्ये जो ओम अँटीजन आहे तो सूर्य स्वरूप आहे, सूर्य अग्नि चक्र स्वरूप आहे. मग हीच स्वरूपता आपल्या शरीरामध्ये आहे. ज्यांच्या शरीरामध्ये गणेश स्वरूप ओम अँटीजन आहे तर त्याला कुठली शक्ती प्राप्त होणार? हा एकम सत जो परमेश्वर आहे ती शक्ती. ओम सहस्र शीर्षा पुरुषा ही जी शक्ती आहे ते ए बी रक्तगटामध्ये परिपूर्ण आलेली आहे. तशीच सहस्र पुरुषा, सहस्र पुरुषा, सहस्राक्ष, सहस्र पुरुषा ही जी शक्ती आहे सहस्र शीर्षा, ही शक्ती ओ गटामध्ये जशी तशी आली. नंतर ओम सहस्र शीर्षा पुरुषा ही जी शक्ती आहे ती ये रक्तगटामध्ये परिपूर्ण मानवामध्ये आलेली आहे. आणि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सूर्याग्नी चक्र ही जी शक्ती आहे ती सूर्यनारायण शक्ती मानवाच्या शरीरात आलेली आहे. म्हणजे ए बी रक्तगटाचा ओम अँटीजन जो डीएन आहे तो गणेश स्वरूप आहे. ओ रक्तगटाचा सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र अँटीजन आहे तो मानवी शरीरामध्ये आहे. आणि ये रक्तगटाचा जो ओम अँटीजन आहे तो शिवलिंग स्वरूप आहे, तो मानव शरीरामध्ये आहे. आणि
बी रक्तगटाचा जो सूर्याग्नी चक्र ओम अँटीजन आहे तो मानवाच्या शरीरामध्ये आहे आणि त्याप्रमाणे मानवाचं स्वरूप आहे. मग आता चारही स्वरूपात जरी आलं तर चारही शक्ती सारखे कमी आहे, सर्व सारखे, फरक काहीच नाही. ओम सहस शीर्षा पुरुषा ये रक्तगटामध्ये शक्ती आहे. ओम सहस शीर्षा पुरुषा ओ गटामध्ये शक्ती आहे. ओम सहस शीर्षा पुरुषा हे रक्तगटामध्ये शक्ती आहे. ओम सहस शीर्षा पुरुषा बी रक्तगटामध्ये शक्ती जशी तशी आहे, फरक काही नाही. कारण ह्या आंब्यापासून तो आंबा, त्या आंब्यापासून तो आंबा. अमेवा प्राणी जसा आहे, एकदा तो तयार झाला की त्याचे 2 केंद्र होऊन पुन्हा तसंच केंद्र, पुन्हा 2 केंद्र, पुन्हा तसंच केंद्र. पहिल्या अमेवामध्ये जे काय अनुवंशिकता आहे तीच हजार वेळा झालेल्या अमेवामध्ये जशी तशी सापडते, फरक काय होत नाही. तशा प्रकारचं तुमचा ए बी रक्तगट जो आहे त्याच्या जो गणेश अँटीजन आहे तो तुमच्या पिढीमध्ये 4 स्वरूपामध्ये एका स्वरूपात तो प्रगट होत जातो. ओ गटाचा सुधारण अँटीजन पुढच्या पिढीत जातो. ए रक्ताचा शिवलिंग अँटीजन पुढच्या पिढीत जातो. नंतर या रक्ताचा अँटीजन बी रक्ताचा अँटीजन सूर्याग्नी चक्र हे पुढच्या पिढीत येतं. म्हणजे हजारो पिढ्या जरी आपल्या गेल्या वंशाच्या तरी मानवाच्या शरीरामध्ये हा जो घटक आहे ओम अँटीजन तो कधी नष्ट होत नाही. वासुदेवे भगवती स्तंभ हे सिद्धे परमेश्वराच्या ज्या 4 विभूती आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि सूर्य, त्या विभूतीचा प्रद्युम्न वासुदेव अनिरुद्ध ह्या ज्या 4 विभूती आहेत या स्वरूपाचं मानवाच्या शरीरामध्ये आजच्या शरीरामध्ये गणेश स्वरूप होतं. मुला शरीरात गणेश स्वरूप आलं, नातवा शरीरात गणेश स्वरूप आलं. आजच्या स्वरूपात सुधारण स्वरूप होतं. वडिलाचं आलं, मुलाचं आलं, नातवाचं आलं. आजच्या स्वरूपात पंचवा स्वरूपात समजा तुमचं एक गटामध्ये शिवलिंग स्वरूप होतं, ते पुढच्या सगळ्या पिढीमध्ये येत आलं. नंतर बी रक्तगटाचं जे सूर्याग्नी चक्राचं सर्व पुढच्या पिढीत आलं. हजारो अनंत पिढीमध्ये ही चक्र चिन्ह बंद होत नाहीत. आता समजा तुम्ही कुठं तुम्हाला समजा ए बी रक्त तुम्हाला ओ रक्तगट झाला तर तुमच्या शरीरापासून विष्णू तत्वाची शक्ती पुढं आलेली आहे. ओवाल्याला जर बी रक्तगट झालं संतती तर त्याच्यामध्ये सूर्याग्नी चक्र शक्ती आलेली आहे. ए रक्तगट समजा ए बी आलं तर गणेश शक्ती आलेली आहे. बी रक्तगटामध्ये समजा ओ आलं तर विष्णू शक्ती आलेली आहे. म्हणजे अशा दृष्टीने त्या शक्त्या तोच परमेश्वर प्रत्येक पिढीमध्ये सारख्या स्वरूपात अवतार घेतो. त्या खंड होत नाही. अखंड अवतार हा अविनाश अखंड अवतार आहे. आणि हा अखंड अवतार जो आहे तोच फक्त समाजाचं 24 तास क्षणोक्षणी कल्याण करणारा आहे. बाकीच्या अवताराकरता तुम्हाला आरडावं लागणार, त्याचं नाव घ्यावं लागत, त्याची भक्ती करावं लागेल, तर काही करावं लागत नाही. कारण आंबा लावला त्या आंबा उगवला, त्याला आंबे आले, त्या आंब्याला रस तोच आलेला आहे. तशा प्रकारचा ए बी रक्तगट तुमचा आहे. म्हणजे गणेश शक्तीचे जे स्वरूप सगळ्या सिद्धी आहेत त्या तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. ओ रक्तगटात सुदर्शन व अँटीजन आहे. विष्णूच्या ज्या सर्व शक्त्या आहेत रिद्धी सिद्ध्या त्या तुम्हाला प्राप्त आहेत. नंतर हे रक्तगट शिवलिंग अँटीजन आहे. तर त्या ओम अँटीजनमधून तुम्हाला शिवशक्ती 10 विद्या 9 दुर्गा या शक्त्या प्राप्त आहेत. आणि बी रक्तगटाचा सूर्याग्नी चक्र जे आहे हे जो ओम अँटीजन आहे त्या अँटीजनमुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सूर्यामध्ये जेवढे दिव्य शक्ती आहेत त्या सगळ्या ह्या गटाला प्राप्त आहेत. त्यांचे स्वभाव कसे आहे, गणपती स्वभाव जो आहे तो असा आहे की मला ज्ञान झालं ते मी जगाला सांगणार आहे.
ओ रक्तगटाचा माणूस सर्व सामावून घेतो, समून मिळतो. बी रक्तगट, ए रक्तगटाचा माणूस सर्व कृपा दृष्टी करण्याचा प्रयत्न करतो. बी रक्तगटाचा माणूस हे सूर्यासारखं सगळ्या जगाचं कल्याण असो अशा वृत्ती यांच्या स्वभावामध्ये असते. मग आपला गट जो ये तर मग आपल्या गणपती स्वप्न पडणार, आपल्या गटकडं ओ आहे तर विष्णू स्वप्न पडणार, आपल्या गटकड ये तर शंकर स्वप्न पडणार, आपलं बी आहे तर सूर्याचे चक्र सूर्य हे दिसणार. म्हणजे आपल्या आपल्या शरीरामध्ये जे आहे त्या स्वरूपाचे आपल्याला स्वप्न पडतात. मग तुम्हाला या ठिकाणी हे सगळं पूर्ण होण्याकरता सोमरस प्यावा लागतो. जर तुम्ही सोमरस प्याला तर तुमचे जे काय पेशी शरीरातले आहेत, शरीराचे काय निर्णय घटक आहेत, त्या सर्व ठिकाणी हा सोमरस पोहोचतो. याकडे असा प्रश्न विचारला, आम्ही सोमरस पितो, मग आमच्या शरीरामध्ये तो किती टक्के आहे याचा हिशोब सांगता का महाराज? म्हणलं व्याजामध्ये त्याचा हिशोब सांगितलेला आहे. ईशीची काळडी व्होल्टेज नंबर 6 हा 6 नंबरचा त्रिशोभ छंद जगती छंद जो आहे, आपल्या पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून तर डाव्याच्या हृदयापासून डोक्यापर्यंत जी शिर आहे त्याच्यामधून रक्त वाहत, शुद्ध रक्त, आणि शुद्ध रक्तामधून सोमरस प्रवेश करतो आणि तो प्रत्येक पेशीला आपलं शक्ती देत जातो. मग हा जर समजा 6 नंबरचा व्होल्टेज तुमचा जर समजा 6 MM आला तर 60% शक्ती तुमच्यामध्ये सोमरसाची आलेली आहे. 60% तुमच्यामध्ये 20 रुपये शक्ती आहे. जर समजा 10 MM आलं तर तुमच्या शरीरामध्ये 100% सोमरस आलेला आहे आणि 100% विश्वरूप शक्ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. जर आपला कार्डिगाम समजा ओ गटाचा आहे, तो जर 10 MM आला तर आपल्याला 100% दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे आणि 100% सोमरस आपल्या शरीरामध्ये आहे, सिद्ध झालं. आता V6 जर तुमचा रक्तगट समजा ए असेल, तो जर 10 MM असेल तर 100% विश्वरूप तुम्हाला प्राप्त आहे आणि 100% सोमरस तुमच्या शरीरात फिरतो आहे, पेशी संतृप्त झालेले आहेत. जर समजा तुमचा ए रक्तगट आहे, बी रक्तगट आहे आणि तुमचा VCG 6 नंबरचा 10 आला तर तुम्हाला 100% विश्वरूप शक्ती आहे, 100% सोमरस तुमच्या शरीरामध्ये आहे. आणि जर समजा 6 आलं तर 60% सर्वांना आहे, 30 आलं तर 30% सर्वांना सोमरस, नंतर तुम्हाला 30% विश्वरूप दर्शन आहे आणि 70% तुम्हाला त्रासदायक आहे. तेव्हा आपण याचा सोमरस जर पेत राहिलो पिढी जात, मुलं बाळ नातू, फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, हा सोमरस. हा सोमरस जर आपण कायम पित राहिलो तर आपलं जे रक्त आहे शरीरातलं त्याच्यात सोमरस मिक्सचर होऊन आपले जे गणेश, सुदर्शन, शिवलिंग आणि सूर्याग्नी चक्र हे ओम अँटीजन आहेत, हे उत्तेजित होऊन आपल्याला ईश्वरी प्राप्ती पूर्ण होते एका जन्मामध्ये. का? याची काय गरज आहे? त्याचा असा अर्थ आहे की तुमचे पूर्वजन्म किती जन्म झाले, तुमचे आईवडील किती जन्म झाले, तुमच्या आजोबा किती जन्म झाले, समजा तुमचे जन्म झाले 1 कोटी, आजोबाचं 1 आई 1 कोटी, बाप 1 कोटी झाले 3 कोटी, आजोबा 1 कोटी, पंजोबा 1 कोटी झाले 5 कोटी जन्म झाले तुमच्या आतापर्यंत. कुडा मांगी पशु पक्षी काय तेवढे संस्कार तुमच्यात आलेले आहेत आणि हटवण्याकरता तुम्हाला एकच रामबाण औषध आहे, ते म्हणजे वेद मंत्र रक्तगट. म्हणजे आपण जो ओम अँटीजन आपल्या EBमध्ये आहे त्या देवाची भक्ती केली की आपल्याला विश्वरूप शक्ती प्राप्त होणार आणि आपल्या शरीरातून कली किंवा दुष्ट शक्ती नष्ट होणार, पूर्वजन्म दोष पूर्ण एका साईडने हटून जाणार. समजा आपल्या तर तुमच्या जन्माले 5 कोटी,
आणि मग हे तपासायचं कसं काय, तुमचे जन्म कसे काय झाले, किती झाले, काय झाले. त्याच्यामध्ये समजा तुमचा ए बी रक्तगट आहे. ह्या ए बी रक्तगटाचा जो व्होल्टेज नंबर 1 तो जर समजा 10 mm आला तर तुमचे पूर्वजन्म जेवढे तेवढ्यांचे दोष संपले. 6 mm आला तर 60% दोष संपले, 40% दोष शिल्लक. समजा ओ रक्तगट आहे, त्याचा 3 नंबर व्होल्टेज आहे, तो जर 6-10 आला तर तुमचे अनुसार संपलेले आहे, मागचे दोष संपलेले आहेत. 6 mm आला तर 60% दोष संपले, 40% शिल्लक आहेत. समजा तुमचा रक्तगट ए आहे तर 4 व्होल्टेज नंबर 4 तो जर 10 mm असेल तर 100% अनुसार दोष संपला. 6 mm तर 60% संपला, 40% शिल्लक आहे. नंतर आता तुमचं बी रक्तगट व्होल्टेज नंबर 5 हा जर 10 mm आला तर तुमचे पूर्वजन्मात सगळे दोष संपलेले आहेत. आणि 6 mm आला तर 60% संपले, 40% शिल्लक आहेत. मग या सगळ्या ठिकाणी जर समजा आधी कोणी आलं तर काय होणार, काही वेळा आपल्या पूर्वजन्मातला दोष संपत जाणार. मग पुन्हा काही वेळा आपल्या पूर्वजन्मात दोष जागे होणार, पुन्हा त्रास होणार, थोडा ताप येणार, पुन्हा थंडी येणार, पुन्हा ताप येणार. मग अशा दृष्टीने हे आधी कोण्यामध्ये येणार. जर उणे झालं तर सगळे दोष आपल्या शरीरामध्ये आहेत, अजिबात एकही दोष निघून गेलेला नाही. तेव्हा आपल्याला विषयीची काढणी. आणि जर 6 नंबर बटन जर समजा पॉझिटिव्ह आली तर आपला वेद छंदो कार्डिगाम ही 7 पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि आपल्या पूर्वी जन्मातले देवधर्मातले सगळे दोष आता पूर्ण हटलेले आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी समजलेलं आहे. म्हणून हा जो परमात्मा आहे वंशवंशी आपल्या कुळामध्ये सारखा प्रकट होत राहतो. म्हणून कल्की दत्त महाराज जे आहेत हे रामकृष्ण अवताराचे पूर्ण अवतार आहेत. रामकृष्ण अवतारामध्ये फक्त नामस्मरण राहिलं, त्यांचं तत्वज्ञान राहिलं. पण या अवतारामध्ये अविनाश तत्वाचं ओम अँटीजन DNRN हे वंश परंपरे मानवी समाजामध्ये आहे. म्हणून हा कल्की दत्त अवतार जगामध्ये वंशवंशी परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये कुठला दोष नाही. याची भक्ती जो करेल त्याला त्याचा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याची भक्ती आवश्यक आहे, ती आपण केली पाहिजे. वेद मंत्र रक्तगट कल्की दत्त पूर्ण अवतार योगे गे हो अमर शांत शांती हो अमर. आता हा जो परिपूर्ण अवतार आहे कल्की दत्त महाराजांचा, त्याचं रहस्यमय सांगितलं. वंश अवतार. तसंच योगे योगे हो अमर हा जो अवतार आहे, योग किती योग आले की आनंद कोटी जरी योग होऊन गेली तरी हा अमर आहे, नष्ट होत नाही. कारण का तर तो जो आंबा आहे मागच्या 55 लावलेला तीच कोण नातवण लावली तर तसेच आंबे तसाच रस येतो. म्हणजे हा अवतार जो आहे तुमची अनुसार शास्त्रीय पद्धती जशी तशी कायम ठेवणार आहे, त्यात कुठला बदल करणार नाही. आता पुढे काय सांगितलेलं आहे, शांतो शांती हो अमर. शांत म्हणजे सगळं जग संपून जाणार आहे, काही राहणार नाही. परंतु ज्यांचा गणपती, सुदर्शन चक्र, शिवलिंग, सूर्याग्निचक्र हे ओम अँटीजन आहेत, ते जीव कधी नष्ट होत नाही, ते अमरच आहेत. आणि ह्या योगातून त्या योगात, त्या योगातून अमरच आहेत ते, कारण ते नष्ट होत नाही. आता तुमचा गट ए बी आहे, त्याचा ए बी आहे, पुढे असा गट वाढत चालले ओ आहे. तर परमेश्वर तुमच्या शरीरामध्ये समजा ए रक्तगट आहे, त्या रक्तगटामध्ये तुमच्या शरीरात शिवशक्ती आहे. पण तिथं तुम्हाला ओ रक्तगटाची संतती झाली तर परमेश्वराने तुमच्या शरीराजवळ वासुदेव संकर्षण वासुदेव नावाची
आपली शक्ती म्हणजे विभूती निर्माण केलेली आहे. म्हणजे तुमचा मुलगा वासुदेव स्वरूपात आलेला आहे, त्याचा नातू पुन्हा VIP स्वरूपात म्हणजे गणेश स्वरूपात आलेला आहे. म्हणजे परमेश्वराची ही जे काही 4 पद्धती आहेत, त्या परमेश्वराने आपल्या 4ही पद्धती प्रत्येक वंशामध्ये जशा तशा ठेवलेल्या आहेत. आंब्याचा रस हजारो पेढ्या आला तोच पुढं. आता रामाची जी बोरं होती शबरीच्या काळात 2 कोटी वर्षापूर्वी, तीच बोरं जशीच तशी आहेत. तसा रामप्रभूच्या वेळेस जो वंश होता, जे ओम अँटीजन होते तेच अँटीजन आपल्या शरीरात आहे, पण ते आपल्याला माहीत नव्हते. आता आपल्याला माहीत झाले, म्हणजे आपल्याला आपला जो वंश आहे तो परिपूर्ण ओम अँटीजन्य आहे. म्हणून भगवान कल्की दत्त वंशोवंशी पूर्णावतार, वेद मंत्र रक्तगट कल्की दत्त पूर्णावतार, युग युग हो अमर, शांतो शांती हो अमर, अशी या अवताराची माहिती आहे. पुढच्या वेळेस जरा जास्त सविस्तर बोलू. ओम श्री श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गंगा मैया, घोर नदी गंगा मैया की जय. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्रपाद सविश्वतो वृत्त्याट्य दष्टातिष्ठांगुलम दशांगुलम. ओम स्वयंभू, ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथन कल्की दत्त महाराज की जय. जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5वं शक्तिपीठ निर्माण करण्याआधी शक्ती स्वयंभू प्रगट झाली. महापंच सागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतां की जय. जे अभ्यास करतील त्यांचा जय जयकार असो. हरिओम दत्त. ओम शांत.